आता उपवास म्हणजे लंघन करायचं तर करा, मात्र त्यामध्ये काहीतरी तथ्य ठेवा. आपल्या शरीराला त्रास करून घेऊन आपले पार बघा, तुम्ही एखाद्या देवीला मंदिरात जाताय, चढताय आणि 10 ठिकाणी गुडघ्यावर हात टेकून बसताय. आवडले का हो देवाला ते? चेहऱ्याला वांग पडलेले आहे, गालाचे गालकोचे बसून पार गाल चपटे झालेले. कोणत्याच घरातल्या माणसाला आवडत नाही हो सारखी बाई आजारी पडली तर. ही सारखी आजारीच आहे म्हणतात. देवाला कसं आवडेल हो भक्त असा? त्यामुळे अक्षरशः मी म्हणते ताजं टवटवीत छान राहा आणि मग देवाला किती पायऱ्या चढायच्या चढा, तो देव निश्चित तुम्हाला पावेल. कारण कसं आहे, श्रद्धा ठेवायची, पण त्या श्रद्धेचे डोळे काढून तिला आंधळी केली ना की ती काही कामाची राहत नाही. ती कोणालाच आवडत नाही, देवाला सुद्धा आवडत नाही. तुम्ही देवाची भक्ती करा, पण ती भक्ती ज्यावेळेस भीतीत परिवर्तित झाली ना तर तिथं तुमची प्रगती कधीच होत नाही. गाडगे बाबांनी सांगितलंय, ज्या बायांना बुवा बाबांचं आणि ज्या घरातील पुरुषांना दारूचं व्यसन असेल ते घर कधीही पुढे जात नाही. आणि वास्तविकता आहे. आजकाल तर काय झालंय, उपवास ही फॅशन झाली आणि ट्रेंड आलाय. तुम्हाला सांगते, वट सावित्रीच्या आदल्या दिवशी तुम्ही बघा सगळे पार्लर फुल असतात, सगळे. आणि उपवास करण्याच्या सकाळी सकाळी आमचे स्टेटस सगळ्यांचे पडलेले असतात. मी पण अपवाद आहे असं मी म्हणणार नाही या ठिकाणी. म्हणजे आम्ही महिला आत्ता काय झालंय की उपवासांची फॅशन झाली आहे. बरे जेवढे शिकले, जेवढे पुढे गेले, जेवढे उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहायला गेले तेवढे त्यांची पूजा, त्यांचं डेकोरेशन, बाईगो आमच्याकडे असं चालत नाही, बाईगो आमच्याकडे असं नाही, बाईगो आमच्याकडे तसं नाही. आम्ही त्यात अजून अडकत चाललोय. मग आमच्या शिक्षणाचा काही उपयोग खरंच करून घेतोय का आम्ही?